आणि एक तर महाराष्ट्राने मोदींच्या अश्वमेधाचं गाढव लोकसभेत ज्या पद्धतीने अडवलं, तो फटका अजून त्यांच्या वर्मी जो घाव बसले त्यातनं अजून ते उठत नाहीयेत. आणि त्यांना पक्क माहिती होतं की ज्या क्षणी महाराष्ट्र आपल्या हातातनं जाईल त्या क्षणी दिल्ली कोलमडणार आहे. जर महाराष्ट्राचा निकाल सर्व जनतेच्या मनासारखा लागला असता तर आज दिल्लीतलं सरकार कोलमडलेलं तुम्हाला दिसलं असतं. ही महाराष्ट्राची ताकद आहे. आणि पहिल्या प्रथम जरा अमित शहांचा थोडा समाचार घेतो, कारण घ्यायलाच पाहिजे. उद्या परत येत आहेत. कुठे मालेगाव मध्ये जात आहेत का आणखीन कुठे जात आहेत, काय काय बोलून गेल्यात, काल काय बोलले त्याचा मी आज समाचार घेईन, उद्या काय बोलणार त्याचा मी परवा समाचार घेईन. पण समाचार मी घेणार, मी नाही सोडत. कारण अफजल खानाचा पोवाडा तुम्ही ऐकलात ना, मिठी मारू तर प्रेमाने मारू, पण पाठीत वार केला तर मात्र वाघ नख काढू. हा महाराष्ट्र आहे, हा महाराष्ट्र आहे आणि ही महाराजांची शिकवण आहे. अमित शहाजी, तुम्ही जे काय बोललात की शरद पवारांना त्यांनी जी काय दगाबाजी केली होती 78 साली, त्यानं 20 फूट जमिनीच्या आत गाडले. आता 78 साली माझं वय काय होतं, अमित शहांचं वय काय होतं, पण त्यांना ही कल्पना नसेल की 78 साली शरद पवारांनी जो काही पुलोदचा प्रयोग केला होता आणि ती जी काय दगाबाजी केली होती, त्या दगाबाजीमध्ये जनता पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष सुद्धा सामील होता. आणि त्यांच्या हसू अडवाणी नावाचा इसम माणूस जे आपले चेंबूरमधून निवडून यायचे, ते त्या पुलोदच्या दगाबाजी केलेल्या सरकारमध्ये मंत्री होते. म्हणजे दगाबाजीचं राजकारण तुम्ही सुरू केले, खतपाणी तुम्ही घालताय. अगदी सुरुवात करायची झाली तर कुठून करता येईल, मला एवढ्या मागे जायची आवश्यकता नाही. श्यामाप्रसाद मुखर्जींपासून सगळं काढता येईल. जनता पक्ष सुद्धा जो इंदिरा गांधींच्या हुकुमशाहीच्या विरोधात, आणीबाणीच्या विरोधात निवडून आला होता, जनतेने निवडून दिला होता, तो जनता पक्ष सुद्धा फोडण्यामध्ये तेव्हाचा जनसंघ हा आघाडीवरती होता. ही दगाबाजीची बीज ही अमित शहाजी तुमच्यामध्ये आहेत, तुमच्यामध्ये, आमच्यामध्ये नाही. दगाबाजी महाराष्ट्र कधी करू शकत नाही. पण मधल्या काळात तो जो काही त्यांनी प्रचार केला, एक असं म्हटलं जातं, मी बीकेसीच्या सभेमध्ये म्हटलं होतं की पंकजा मुंडे त्या सगळ्या विधानसभेच्या काळात बोलल्या होत्या की भाजपचं सगळं वेगळं असतं बाबा. बाहेरच्या राज्यातून 90,000 लोक आणलेत, तेव्हा गुजरात मधनं आणलेत. मग काही जण असं म्हणतात की ते RSSचे कार्यकर्ते होते. म्हटलं ठीक आहे असतील, पण आता ते 90,000 कुठे गेले.